नमस्कार. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली मराठी भाषा आणि तिला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या समोर आल्या, तेव्हा निश्चितच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपली जबाबदारी ही अधिक वाढली. आपली भाषा अतिशय प्राचीन काळापासून आलेली आहे. तिचा वारसा खूप मोठा आहे. पण हा वारसा पुढच्या काळापर्यंत टिकवून ठेवणं ही आता आपली जबाबदारी आहे. आणि याच अनुषंगाने केवळ आपल्या भारतात नाही, तर भारताबाहेर सुद्धा परदेशात देखील जी मंडळी गेलेली आहेत, त्यांनी सुद्धा हा वसा आणि वारसा टिकवून ठेवण्याचं काम केलंय. पाहूया त्यांनी नेमकं कशा पद्धतीने हे काम केलंय आणि त्याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय मराठी मंच हा स्थापन झालाय. आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या माध्यमातून मराठीच्या प्रचार प्रसारासाठी सातत्याने अनेक देशातनं काम चाललंय. आजही अशाच एका देशाच्या विषयी जाणून घेणार आहोत आणि तिथल्या कामाविषयी देखील जाणून घेणार आहोत. थायलंड येथील आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे उपसमन्वयक अमित वाईकर आपल्या सोबत आहेत. अमित, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार उत्तराताई. नमस्कार. नमस्कार. आपल्या जेव्हाही संपर्क होतो, बोलणं होतं, तर एक वेगळी ऊर्जा मिळते आणि आज परत ती ऊर्जा मला मिळते. येस, आणि आपण नक्कीच या एका ऊर्जेतनं वेगवेगळं काम जसं आतापर्यंत तुम्ही करत आलाय तसं या पुढे देखील करत राहणार आहात. सो ही ऊर्जा आपली सगळ्यांची मिळून एकत्र राहावी आणि याचसाठी अमित आज तुमच्या बरोबर आणखी 2 व्यक्ती सहभागी होणार आहेत. म्हणजे थायलंडमध्ये जे काही काम चाललंय, आंतरराष्ट्रीय मराठी मंच तर आहेच, तुम्ही त्याचे एक माध्यम देखील आहात. पण त्याच्याच बरोबर थायलंड मधल्या इतर कामांविषयी सुद्धा, म्हणजे मराठी भाषेविषयीच्या इतर कामांविषयी जाणून घेण्यासाठी बँकॉक मराठी मंडळाच्या सहअध्यक्ष मेघना हसबनीस आणि मेधा नामजोशी या दोघी आज आपल्या बरोबर आहेत. मेधा, मेघना, आपलंही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार उत्तराताई. नमस्कार. खरं तर आपण या चर्चेची सुरुवात करताना अमित, तुम्ही आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या माध्यमातून जेव्हा थायलंड मधल्या कामाकडे बघताय, तेव्हा आपण मागच्याही एका आपल्या मालिकेमध्ये पूर्ण विचार केला होता की थायलंडमध्ये कशा पद्धतीने काम चाललंय आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचामुळे आता त्याला एक चालना वेगळी कशी मिळाली आहे. थोडासा एक त्याचा आढावा परत एकदा घ्यावा असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने आम्हाला काय सांगणार? अगदी उत्तराताई, थायलंडमधनं तुमच्याशी सगळ्यांशी संपर्क करतोय म्हणून नमस्कार तर करतोच आम्ही सगळे, पण सवादिक हा हे करणं खूप जरुरी आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त सुंदर आणि माझ्यापेक्षा जास्त बरोबर मेधा आणि मेघना करू शकतील, कारण की त्यांनी जास्त वर्ष घालवली आहे थायलंडमध्ये. उत्तराताई, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आणि आजची ही जी बैठक आहे आपली, हे एक खूप छान सूचक आहे की हा जो आपला मंच आहे त्याचं काम काय आहे. त्याचं काम हे आहे की लोकांना जोडायचं आणि कुठेही या मंचाला महाराष्ट्र जे आपल्या जिथे जिथे संस्था आहे, जसं आज आमच्या थायलंडमध्ये हे जे सुंदर काम मेघना आणि मेधा करतायत महाराष्ट्र मंडळाच्या सोबतीने, तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडनं आणि माझ्याकडनं व्यक्तीच्या काय मदत होईल ही आपल्याला करायची आहे. तर मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे की त्या महाराष्ट्र मंडळाशी एक खूप घट्ट आणि खूप चांगला एक संबंध प्रस्थापित झाला आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण हे सांगतो की 1 मे हा महाराष्ट्र दिवस थायलंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र मंडळ साजरं करतं. याचं मला खूप कौतुक आहे, याचा अभिमान आहे. कारण की हा एक दिवस आहे जो खूप कमी जागी होतो. आपण गणपती करतो, दिवाळी करतो, वेगवेगळे सण करतो, पण महाराष्ट्र दिन आणि तो इतका सुंदर हे लोक साजरे करतात त्या दिवशी. आणि या लोकांनी मला ही संधी दिली की मी आपल्या मंचाचं काम लोकांसमोर, तर मी स्टेजवर गेलो आणि आपण हा मंच काय महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे, काय मनसुबे काय आहेत, आपले विचार काय आहेत, हे सगळं मी त्यांना सांगू शकलो. खूप मोठा आणि खूप प्रचंड प्रतिसाद असा लोकांनी दिला. आणि त्याच्यात सगळ्यात मोठं मला वाटतं पावती ही आहे की आज या दोन्ही महाराष्ट्र मंडळाच्या प्रेसिडेंट आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी ते म्हणतात की आम्ही तुझ्यासोबत किंवा महाराष्ट्र सरकारसोबत जे काही करायचं आहे ते आम्ही त्यासाठी उभे आहोत. हा एक झाला.
दुसरं मला सांगायला खूप छान वाटेल की आपलं एक ध्येय आहे की मराठी पुस्तकं, मराठी साहित्य हे आपल्याला या देशांमध्ये पोहोचवायचं आहे. उदाहरणार्थ माहिडॉल युनिव्हर्सिटी ही या देशाची एक खूप मोठी प्रस्थापित युनिव्हर्सिटी आहे. इथे सेंटर फॉर भारत स्टडीज म्हणून एक उपक्रम आहे. त्यांनी भारत सरकारसोबत त्या युनिव्हर्सिटीनी हा खूप एक बरेच वर्ष झाले, त्याला 12 वर्ष झाले, आणि एक प्रचंड मोठी लायब्ररी तिथे आहे भारतीय पुस्तकांची. बर. 2 महिन्याआधी त्यांनी मला ॲडवायझरी बोर्डवर माहिडॉल युनिव्हर्सिटीनी सेंटर ऑफ भारत स्टडीज मध्ये घेतलं आहे. आणि त्या लायब्ररीत गेलो आणि खरं सांगतो छान वाटलं, इतकी सगळी पुस्तकं, पण उत्तरातही एक मराठी पुस्तक नाही तिथे. एक मराठी पुस्तक नाही. तर आता माझी ही संकल्पना आहे की जुलैपर्यंत 50 मराठी पुस्तकं त्या लायब्ररीत असावीत, मराठी साहित्य तिथे पोहोचावं आणि कुठेतरी लोकांपर्यंत हा संदेश जावा की ही एक अशी लायब्ररी आहे जिथे सुंदर मराठी साहित्य तुम्हाला उपलब्ध आहे. मी इथे थांबतो कारण की तुमच्यासोबत मलाही उत्सुकता आहे मेधाचं आणि मेघनाचं ऐकायला. अगदी अगदी अगदी. आणि जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे खूप महत्वाची गोष्ट आहे की त्या लायब्ररीमध्ये आता आपला मराठी माणूस तिथे गेलाय, त्यामुळे आता मराठीसाठी तिथे नक्कीच होणार. आणि 50 पुस्तकं, मला असं वाटतं आमच्या शुभेच्छा सदिच्छा अमित तुमच्या बरोबर आहेत, त्यामुळे नक्कीच 50 नाही अगदी 100 पुस्तकांपर्यंत सुद्धा तुम्ही नक्की त्याचा पल्ला हा गाठू शकाल. पण खरंच आहे की त्या देशामध्ये महाराष्ट्र मंडळ जी आहेत त्यांचं काम खऱ्या अर्थाने तिथल्या मराठी लोकांना जोडणारं असं असतं. त्यामुळे मेधा, तुम्ही आम्हाला जर सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही हे जोडलं आणि कशा पद्धतीने तुम्ही तिथे आज काम करताय, मराठीसाठी काय नेमकं चाललंय, तर आम्हाला ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. नक्कीच. मी सुरुवातीपासून सांगते तुम्हाला. म्हणजे बँकॉक थायलंड मधली महाराष्ट्र मंडळाची स्थापना 1989 मध्ये झाली. म्हणजे सुरुवातीची अगदी 2 ते 3 वर्ष जी काही थोडीफार मंडळी होती त्या वर्षी त्यांच्या सवडीने ते भेटत. म्हणजे गणपती म्हणा किंवा दिवाळी म्हणा किंवा दसरा, अशा सणांच्या निमित्तानेच ते भेटत असत. पण पुढे म्हणजे त्याच्यानंतर एक 2 ते 3 वर्षांनंतर कार्यकारी मंडळाची स्थापना झाली आणि मंडळाने मग ठरवलं की आपण 4 कार्यक्रम असे प्रत्येक वर्षी करायचे. म्हणजे मग ते 4 कार्यक्रम म्हणजे पहिलं म्हणजे ऑफकोर्स जानेवारीमध्ये आम्ही एक सहल अरेंज करायचो. म्हणजे काय होतं की नवीन नवीन लोक अशी येतच असतात बँकॉकला, मग त्याच्या ह्याने त्यांच्या सगळ्यांची ओळख होते. मग आम्ही खेळ वगैरे खेळायचो, स्पर्धा वगैरे असायच्या. असा एक दिवसभराचा असा एक बँकॉकच्या जवळपासच पण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशा या सहली आम्ही एन्जॉय केल्या. त्याच्यानंतर ऑफकोर्स आता अमित त्यांनी सांगितलं तसं महाराष्ट्र दिन जो आम्ही 1 मेच्या आजूबाजूला नेहमीच साजरा करतो आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, नंतर लहान मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांची कला सादरीकरण वगैरे असा त्याचा एक साचा असतो. म्हणजे महाराष्ट्र दिन आम्ही युजली लहान मुलं किंवा मोठ्यांचे मराठीच्या निमित्ताने म्हणजे मराठी भाषिक आणि त्याच्या अनुषंगाने असा सगळा तो प्रोग्राम असतो. बरोबर. आता यावर्षी मेघना सांगेलच की यावर्षी आम्ही खूपच मोठा एक वेगळाच प्रयत्न करणार आहोत. बरं. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रोग्राम म्हणजे ऑफकोर्स गणेशोत्सव, जो सगळीकडेच मोठ्या उत्साहाने आणि खूपच भक्तिभावाने साजरा केला जातो. त्याच्यामध्ये ऑफकोर्स गणेशाची पूजा, आरती आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम हे असतात. पण तुम्हाला एक गोष्ट इथे मी नक्की सांगते की जी लोक म्हणजे काय होतं, काही जण येतात आणि मग त्यांचे काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी ती जर लोक बाहेर गेली, पण तरीही जे कोणी बँकॉकमध्ये राहून दुसरीकडे गेलेत, म्हणजे सिंगापूर म्हणा, मिडल ईस्ट म्हणा किंवा कुठेही, ते गणपतीच्या आमच्या बँकॉकच्या आरतीची आठवण मात्र नक्की काढतात. कारण की तुम्हाला पण उत्तराताई जर कधीही शक्य झालं तर आमच्या गणपतीच्या आरत्यांसाठी त्याच्यासाठी जरूर या आमच्या बँकॉकमध्ये. कारण की
ते खूपच कसं सांगू, खूपच आम्ही नाही नाही, मोठ्या मेधा प्रमाणावर मेधा आरत्या करतो. हा मी सांगतो. हा आमच्याकडे एक खूप मोठे गुरुजी आहेत उत्तरा, बर हा आणि ते गुरुजी म्हणजे मेधाजींचे यजमान. आणि अच्छा अरे वा सागर संगीत पूजा होते, ते बरोबर बर पूजा करून त्या गणपतीची स्थापना होते. आणि वा मला इतकं वा छान वाटतं की ही संस्कृती जी आपण लहानपणी बघितली, ती सगळी आज थायलंड सारख्या जागी ती जे सांगते आहे ते अगदी बरोबर आहे. आणि खरं तसंच आरत्यांचा क्रम ठरलेला असतो, आणि त्या हम्म. आरत्या त्याच क्रमात म्हटल्या जातात. म्हणजे इतकं सुंदर वातावरण त्यावेळेस निर्माण होतं. मेधा जे म्हणते ते अगदी बरोबर बरोबर. खरं खरं येस सो मेधा आणखीन यात काही राहिलंय किंवा सांगायचंय आणि मग ऑफकोर्स चौथा प्रोग्राम राहिलाय जो हा दिवाळीचा असतो, ज्याच्यासाठी बरं आम्ही भारतातून किंवा महाराष्ट्रातून एका प्रसिद्ध अशा कलाकाराला बोलवून साजरा करण्याचा एक पायंडा पाडलाय. अनेक बरोबर मातब्बर, अनेक कलाकार महाराष्ट्र मंडळ बँकॉकला येऊन गेले आणि हम्म त्यांची ऑफकोर्स कला सादर करून गेले. बरोबर सो खूप खूप मोठी मोठी नावं आहेत, म्हणजे वपू काळे म्हणा, भक्ती बर्वे हम्म येऊन गेल्या, हम्म सुधीर गाडगीळ येऊन गेलेत, दिलीप हम्म प्रभावळकर येऊन गेलेत. खूपच मोठी लिस्ट आहे, कारण आता तुम्हाला कळलंच असेल, आम्ही ऑलमोस्ट आमचे 36 वर्ष महाराष्ट्र मंडळ बापरे इथे आहे. हम्म हे वर्ष 36वा असणार आहे. बरं सो बरं बरेच जण येऊन गेलेत. नाही मुख्य म्हणजे सगळ्या कलाकारांची मांदियाळी तिकडे जमल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना एक त्यांच्यातनं मिळणारं एक काय म्हणू ती एक वेगळी ऊर्जा असं म्हणता येईल आपल्याला आणि ती तुम्हाला सगळ्यांना वर्षभर पुरत असेल आणि त्यामुळे उत्तमोत्तम कार्यक्रम होत असतील. मेघना आणखीन काय सांगणार की कशा निमित्ताने किंवा आता मेधानी सांगितलं त्याप्रमाणे 1 मे काहीतरी वेगळं आहे या वर्षी तर ते नेमकं काय आहे? पहिली गोष्ट 1 मे हा आपला महाराष्ट्र दिन आहे. पहिली गोष्ट बरोबर ती आहे. आणि हम्म त्या दिवशी आमचा असा अट्टहास असतो की लहान मुलांना हम्म आपल्या संतांबद्दल, मराठी वाङ्मयाबद्दल सगळी माहिती मिळावी. म्हणून हम्म गेल्या वर्षी सुद्धा आम्ही लहान मुलांचा फॅशन शो ठेवला होता की ज्याच्यात हम्म त्यांना बहिणाबाईंपासून म्हणजे तुकारामांपासून, रामदासांपासून त्यांनी सगळा वा तसा वेश केला होता. आणि जून वा वा जुलैमध्ये मुलं जेव्हा भारतात जातात तेव्हा ती तयारी ते करून आणतात. म्हणजे ती गोष्ट बघून आम्हाला खूपच असं वाटलं होतं की अरे म्हणजे एवढ्या लहान लहान मुलांना सुद्धा या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे अगदी शिवाजी राजांपासून, संभाजी बरं महाराजांपासून सगळे पुरुष किंवा सगळ्या स्त्रिया ज्या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध आहेत त्या सगळ्या स्टेजवर होत्या. आणि त्या लहान मुलांचा कॉन्फिडन्स आणि उत्साह बघून आम्हाला असं वाटत होतं की वाव, म्हणजे ह्या मुलांना सुद्धा ह्या गोष्टी माहिती आहेत. आणि या बरोबर वर्षीचं स्पेशल असायचं कारण असं आहे, यावर्षी आम्ही दशावताराचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि तो अच्छा दशावतार सादर करणारे आर्टिस्ट जे आहेत ते थाई आहेत. अरे बरं हो. वा वा वा. म्हणजे थाई कल्चर सुद्धा महाराष्ट्र कल्चर सारखंच मोठं आहे. ओके आपल्यासारखंच त्यांच्यामध्ये पण खूप खूप गोष्टी आहेत ज्या आम्हाला माहिती आहेत किंवा ज्या आपल्याशी सिमिलर आहेत. सो बरोबर आमचं असं बरोबर हे म्हणणं पडलं की का नाही, म्हणजे हम्म आपलंच कल्चर जर दुसऱ्या देशाची लोक जर आपल्यासाठी परफॉर्म करणार असतील तर ह्याच्या इतकी मोठी गोष्ट असूच शकत नाही. खूपच सो छान हे यावर्षी खूपच छान आम्ही एक नवीन उपक्रम ठेवलाय आणि याच्याबरोबरच लहान मुलांचे नंतर एलोक्युशन कॉम्पिटिशन आहेत. हा त्यांना त्याच्याबद्दल म्हणजे महाराष्ट्र पुरतं सीमित न राहता आम्ही नॅशनल हिरोज ऑफ भारता अशी एक थीम ठेवायची ठरवली आहे की मग वा त्याच्यात सगळेच येतील. हम्म म्हणजे संतांपासून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांपासून सगळेच त्याच्यात बरोबर भाग घेऊ शकतात आणि बोलू शकतात या विषयावर. हम्म. बरोबर कारण जेव्हा हे आपण ऐकतो तेव्हा खरंच आहे की नवीन पिढीला हे जेव्हा कळतंय आणि नवीन पिढीकडनं हा प्रतिसाद जेव्हा येतोय तेव्हा निश्चितच पुढच्या काळात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. म्हणजे आपण उगाच असं म्हणायची गरज नाही की अरे बापरे पुढे काय, तर ते प्रश्नचिन्ह राहत नाही जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे उपक्रम घेता आणि त्याच्यामध्ये मुलं सहभागी होत आहेत. त्यांच्या पालकांचंही विशेष कौतुक आहे कारण पालकांच्या प्रोत्साहनामुळे कदाचित ही मुलं आज पुढे हे सगळं करताना दिसत आहेत. म्हणजे पण याच मुलांवर हा सॉरी बोला तुम्हाला इंटरप्ट केलं मी, पण नाही नाही मुलांबरोबर बोला ना पालकही तेवढेच
पालकच उत्साहाने नवीन नवीन आयडियाज घेऊन आमच्याकडे येतात आणि सांगतात की आम्ही हे करू का. वा आणि जेव्हा वा समोरनं असा रिस्पॉन्स येतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं की म्हणजे लोकांमध्ये तो उत्साह आहे किंवा ती भावना आहे की आपण आपलं कल्चर अजूनही जपू शकतो परदेशात खरंय राहूनही. खरंय खरंय. आणि आता तर ह्याला जोड मिळाली ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपली भाषा आणि तिला मिळालेला हा दर्जा म्हटल्यानंतर परत एकदा अभिमान आपल्याला जो वाटतो तो आहे. पण अमित, एका बाजूला आपण जेव्हा हे म्हणतोय तेव्हा आपली जबाबदारी सुद्धा वाटते की आता आता अगदी. आपल्याला आणखीन सजगतेने आपल्या भाषेकडे बघायला हवं. आंतरराष्ट्रीय मराठी मंच आहेच, त्या मंचाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला तिथे आपल्या आपल्या देशामध्ये हा प्रचार प्रसार करायचा आहे. पण मग आता पुढच्या काळामध्ये थायलंडमध्ये काय उपक्रम घेता येतील असं वाटतं, आणि काही प्लॅन असेल, काही जर ठरवलेले असतील तर त्याविषयी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. अमित, काय सांगणार? अगदी. मला वाटतं एक जो विचार आम्ही सगळे आता आता चर्चा करतो आहे, हम्म, की मराठी भाषा ही आपल्याला थायलंडमध्ये आणायची असेल तर ती मराठी कलाकारांच्याकडनंच येणार. हम्म, आणि आपल्याला इथून थायलंडहून म्हणजे महाराष्ट्र आणि थायलंडचं आपलं जो वेळ आहे तोही जास्त नाही. 4 तासात लोक मुंबईतनं इथे पोहोचतात. बरोबर. तर आपण हा जो व्याप आहे लोकांचा, तो कार्यक्रमांचा तो वाढवायला हवा. पहिलं म्हणजे एक आम्हाला करायचं आहे की इथे बरेच मराठी लोक आहेत जे महाराष्ट्र हा जो ग्रुप आहे यांचा त्याच्याशीच अजूनपर्यंत कनेक्ट होऊ शकले नाहीये. आणि त्यांची वेगळी हम्म, वेगळी कारणं असू शकतात. पण बरोबर. असे कार्यक्रम केले, मराठी भाषेला जर का आपण प्रोत्साहित केलं, तर हम्म, कुठेतरी असा विचार आहे आमच्या सगळ्यांचा की 1-2 जर का आम्हाला अशा काही उत्सुक लोक भेटले, जे मराठी भाषा शिकवायला तयार झाले आमच्या मुलांना हम्म, थायलंडमध्ये, हम्म, तर हम्म, ती एक खूप सुंदर आणि खूप छान अशी सुरुवात राहील. आता आपल्याला बरोबर. माहिती आहे की अमेरिकेत आपलीच उपसमन्वयक एक शाळा चालवते. तर शाळेचं स्वप्न सुरू करायला आधी शिक्षक इथे इथे शोधू. त्याच्यासाठी हम्म, लोक जोडण्याचा कार्यक्रम आता आम्ही करतोय आणि मी खरं सांगतो उत्तरात आहे की हा जो कार्यक्रम आहे, आज हा, आपण जो घेतोय, त्याच्यानी पण आम्हाला खूप जास्त मदत मिळेल. कारण की मी तरी हा बरोबर. कार्यक्रम प्रत्येक मराठी माणसाला सांगणार आहे, की अहो अगदी. असं मराठी मंडळ इथे आहे. हे हम्म, इतकं हम्म, काम करताय. या त्याच्याशी जोडा स्वतःला. आणि बरोबर. तुमच्या काही सूचना असतील तर द्या. पण केवळ खरं. वेगळं वेगळं राहू नका. तो एक हा झाला. हा. हम्म, मला असं वाटतंय की आपल्याला जर का काही असे कार्यक्रम, जसं मला आठवतंय की उदय सामंतजींनी असं म्हटलं होतं की आपल्याला जर का हे जे वार्षिक आपलं जे संमेलन आहे, हे संमेलन किंवा अशी विश्वभरात. काही संमेलनं हम्म, हम्म, आपल्याला जर का साऊथ ईस्ट एशियामध्ये कुठे करता आली, तर मला बरोबर. वाटतं त्याच्यानी पण एक खूप मोठी ऊर्जा मिळते. एक तर बरोबर. इथल्या समाजाला आणि साऊथ ईस्ट एशियाला जोडून घ्यायला. आता थायलंड हा इथे मराठी लोकांची संख्या थोडी कमी आहे, पण हम्म, सिंगापूरमध्ये जास्त आहे. बरोबर. मलेशियामध्ये भरपूर मराठी लोक आहेत. हम्म, फिलिपिन्समध्ये, इंडोनेशियामध्ये तर एक-एक देश आहेत, पण हा सगळा साऊथ ईस्ट एशियात झाला ना. तर कुठेतरी हम्म, असं एक स्वप्नही पाहतोय मी, की आपल्याला अशी एखादी छान एक एक कॉन्फरन्स म्हणा किंवा कुठलं तरी आयोजन. म्हणजे माझं मोठं स्वप्न तर हे आहे, की आपण BMM साऊथ ईस्ट एशिया सुरू करावं. बरोबर. सिंगापूरच्या आमच्या मित्रांनी त्याला बरोबर. प्रोत्साहन दिलं आहे. पण त्याची करेक्ट. सुरुवात अशी राहील. आणि मी तिसरं जसं म्हटलं, की मराठी हम्म, साहित्य आपल्याला जितक्या मोठ्या प्रमाणात इथे लोकांना देता येईल, ते आहे. करेक्ट. मला या मेधाचं किंवा मेघनाचं कौतुक असं वाटतं, की ते घरी अगदी हा. अस्खलित मराठी बोलतात. त्यांची मुलं मराठी बोलतात. आणि मला वा. वाटतं प्रत्येक घरातनं ही जी सुरुवात आहे, ही पण खूप जरुरी आहे. तर असे काही 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 आमच्या संकल्पना आहेत, की या गोष्टींना हम्म, अजून वाव द्यायचा आणि बरोबर. त्यांना पुरस्कृत पण करायचं. अगदी अगदी. आणि मला असं वाटतं की सगळे एकत्र जर आलात तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम निश्चित होऊ शकतात. त्यामुळे जसं आम्ही तुम्ही म्हणलात की हा एक मंच आहे आणि हा एक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हे लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आणि जसं आज थायलंडमध्ये अमुक चाललंय, अमेरिकेत काय चाललंय, तिकडे जर्मनीमध्ये काय चाललंय, हे एकमेकांना कळण्याच्या दृष्टीने सुद्धा ही मालिका आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि म्हणूनच खरं तर माझ्या डोक्यात हा विषय आला की जसं थायलंडमध्ये आज अमित तुम्ही काम करताय किंवा प्रत्येक देशात एक उपसमन्वयक काम करतोय, हो. पण तुम्ही दुवा आहात खरं तर सगळ्या महाराष्ट्र मंडळांना जोडणारा. आणि असं त्यामुळे ते प्रतिनिधी
इथे आले पाहिजेत आणि ते प्रतिनिधित्व आपल्याला इथे या कार्यक्रमात मिळाले आणि म्हणून आज मेधा आणि मेघना इथे आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही दोघींनी सुद्धा या विषयात काय करू शकतो, म्हणजे महाराष्ट्र मंडळातर्फेही पुढच्या काळात काही कार्यक्रम योजलेले असतील, पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता पुढच्या काळात आपण आणखी काय केलं पाहिजे? मेधा काय सांगणार? काही उपक्रमांविषयी आम्हाला सांगा. पहिलं म्हणजे जसं अमितजींनी सांगितलं की थायलंड महाराष्ट्र मंडळ खरंच छोटं आहे. त्याच्यामुळे आम्हाला नेहमीच हा थोडा प्रॉब्लेम होतोच की आमचे रिसोर्सेस आणि आमचं ते गणित बसत नाही. कारण आम्हाला करायचं तर आम्हाला आमच्या ह्याच्या मनामध्ये खूप सारं असतं काय करायला पाहिजे वगैरे, पण प्रत्येक वेळेला ते बसू शकत नाही. पण तरीही मी नक्की तुम्हाला सांगेन की एक म्हणजे आमचे सगळे प्रोग्राम हे मराठीत होतात. त्याच्यामुळे सगळ्यांना येऊन एकत्र येऊन मराठीमध्ये बोलून आम्ही आम्ही बघतो की आमचे सगळं म्हणजे स्टार्ट टू एंड सगळंच्या सगळं मराठीमध्ये असतं. आणि शिवाय पुढे जाता आम्हाला नक्कीच एक जसं म्हणाले की जागतिक मराठी परिषद बँकॉकमध्ये भरवणं हे नक्कीच एक मोठं असा मानस आहे आणि ज्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. किती लवकर यश मिळतं आत्ता तर काही सांगू शकत नाही, कारण आम्ही तसं महाराष्ट्र मंडळ खूप छोटं आहे. पण आम्हाला जर कोणी जॉईन केलं किंवा आम्हाला जर म्हणजे हे महाराष्ट्र शासनाचा हा जो उपक्रम आहे त्याच्याने आम्हाला जर कोणी म्हणजे काही मदत वगैरे असं काही मिळू शकलं तर नक्कीच हे स्वप्न लवकर साकार होऊ शकेल. बरोबर. त्यामुळे विश्व मराठी संमेलन आता थायलंडमध्ये होईल असं आम्ही म्हणायला हरकत नाही. येत्या काळात लवकरच ते स्वप्न पूर्ण हो असं नक्की म्हणेन. आणखी काही मेधा? मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपला गणपती हा फक्त आता म्हणजे ही गोष्ट मला फार अभिमानाने सांगावीशी वाटते की आमच्या गणपतीच्या प्रोग्रामला महाराष्ट्रात राहिलेले नॉन महाराष्ट्रीयन्स पण येतात आणि तेवढ्याच उत्साहाने आमच्या बरोबर लेझिम किंवा डान्स याच्यामध्ये सहभागी होतात. म्हणजे ही जी आपली योजना आहे आपल्यासाठी फक्त मराठी हा एकच दुवा आहे जो त्यांना आणि आपल्याला जोडतो. त्यांना भाषा येते, त्यांना आपले सगळे सण माहिती आहेत म्हणून ते आम्हाला जॉईन करतात आणि ते तेवढ्याच उत्साहाने साजरे करतात. त्यांच्या मुलांना ते प्रोत्साहन देतात. म्हणजे मी एवढी लहान मुलं बघितली आहेत 3 वर्षाची 4 वर्षाची की जी इथे जन्माला आली आहेत, पण त्यांना पण ते सांगतात की नाही आपण गेलं पाहिजे, हा आपला सण आहे, तुम्हाला आपलं कल्चर कळलं पाहिजे. हे जेव्हा एखादा नॉन महाराष्ट्रीयन माणूस जेव्हा आम्हाला येऊन सांगतो की नाही तुम्ही खूप छान काम करताय आणि असंच करत राहा, तेव्हा खरंच असं वाटतं की वी आर ऑन अ राईट ट्रॅक. खूपच छान, खूपच छान. मी अजून एक पण याच्यामध्ये मी एक ऍड करू का? कारण थाय भाषा ही संस्कृत आणि पाली या 2 भाषांच्या आधारावर बनलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या मराठी भाषेसारखी त्यांच्याकडेही जसं आपल्याकडे अ आ इ अशी बाराखडी किंवा मुळाक्षरं आहेत तसं त्यांचीही थोडीशी पण थोडी विथ द ट्विस्ट. त्यामुळे आता जसं मेघनाने सांगितलं की नॉन मराठी सुद्धा येतात. आमच्याकडे काही वेळेला थाय लोक सुद्धा आमच्या गणपतीच्या प्रोग्रामला आलेली आहेत. कारण की त्यांना आणि तसंही गणपती हा काही आता महाराष्ट्रीयनचा देव राहिलाच नाहीये, तो सगळ्या जगाचा देव झालेला आहे, जागतिक म्हणून आणि जागतिक आणि आंतरराष्ट्रीय पण. त्याच्यामुळे थाय लोकांनाही तुम्ही जर जेव्हा कधी बँकॉकमध्ये याल तेव्हा तुम्हालाही दिसेल की गणपती म्हणजे गणपतीची देवळं इथे कितीतरी आहेत आणि कितीतरी होत आहेत सुद्धा नवनवीन. त्यामुळे गणपती उत्सव हा नक्कीच थाय नॉन मराठी आणि ऑफकोर्स महाराष्ट्रीयन तर आहेतच त्यांना धरून सगळ्यांच्यासाठी असा तो एक असा गणपती उत्सव होतो आमचा. आणि यातनच आपली संस्कृती पुढे जात असते. म्हणजे मराठी म्हटल्यानंतर मराठी भाषा, मराठी साहित्य, त्याच्याबरोबर मराठी संस्कृती हाही तितकाच महत्वाचा विषय आणि तो आपल्या ह्या सण परंपरांमधनं पुढे जातो. पण मला तुम्हाला दोघींना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण मराठी साहित्य म्हणतो तेव्हा वाचन, लेखन या गोष्टीला किती प्रोत्साहन मिळतं किंवा या दृष्टीने काही पुढे उपक्रम तुमच्या मनात आहेत का?
की वाचन वाढावं, वाचन चळवळ वाढावी, लेखन व्हावं, नव्याने काही लेखक तयार व्हावेत, या दृष्टीने काही उपक्रम पुढच्या काळात घ्यायची विचार आहे का? मेघना काय सांगणार? नक्कीच आम्ही हा प्रयत्न नक्कीच करू की नवीन लेखक तयार होतील. पण जसं मेधाताईंनी सांगितलं की आमच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत आणि जसं अमित दादा म्हणाले की नवीन शिक्षक जसे जसे पुढे येतील. आता जसं मी माझ्या मुलीचंच तुम्हाला मी उदाहरण देऊ इच्छिते की तिला मराठी बोलता येतं पण मराठी लिहिता वाचता येत नाही. अशी खूप मुलं आहेत इकडे की ज्यांना मराठी बोलता खूप सुंदर येतं पण लिहिता वाचता येत नाही. आणि जसं तुम्हाला माहितीये आई वडिलांजवळ मुलं कधीच शिकत नाहीत, दुसरा शिक्षकच लागतो, सोनारानेच कान टोचावे लागतात. अशा ह्यानी जर शिक्षक नवीन नवीन जर आम्हाला घडवता आले तर आम्ही तो प्रयत्न नक्कीच करू. बरोबर. म्हणजे लहान मुलांना लहानपणापासूनच जसं आपण शिकलो मराठी भाषा तशीच त्यांना शिकवायची आमची तो एक उपक्रम आम्हाला करायचा आहे अगदी मनापासून. आणि मेघना आणि मेधा एक म्हणजे आम्ही आमच्या या मंचाकडनं तुम्हाला एक खूप छान अशी संधी देऊ शकतो की आपल्याकडे बरेच होतकरू लेखक आहेत, होतकरू कवी आहेत, छान प्रयत्न करतायत, काहीतरी लिहितायत. तर त्यांचं लेखन किंवा त्यांच्या कविता जर का महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायच्या असतील तर हा जो मंच आहे आमचा तो नक्कीच याच्यात तुम्हाला मदत करू शकेल. म्हणजे अगदी ती महाराष्ट्रात पोचवायची कुठल्या तरी न्यूजपेपरमध्ये, मासिकात, त्याला कसं ते आमच्यावर सोडा, पण इथूनही आपण एक वेगळी सुरुवात करू शकतो की त्यांना आपण प्रोत्साहित करू, त्या मराठी लेखकांना, त्या मराठी कवींना त्यांना आपण प्रोत्साहित करू, त्यांचं लेखन, त्यांचं कविता, त्यांचं साहित्य आपण महाराष्ट्रापर्यंत नक्कीच पोहोचवू. बरोबर. मला वाटतं यातनं अनेक नवीन उदयोन्मुख कलाकार जे आहेत, लेखक जे आहेत ते नक्कीच घडतील या सगळ्या माध्यमातनं. पण अमित, सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जसं आता आपण म्हटलं की आंतरराष्ट्रीय मंचाच्या माध्यमातनं तिकडचा लेखक, कवी, कलाकार हा जसा महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय तसं महाराष्ट्रातले कलाकार, महाराष्ट्रातले साहित्यिक हे सुद्धा थायलंड पर्यंत या निमित्ताने पोहोचू शकतात. सो हे एक आदान प्रदान म्हणतो ना आपण, तशा पातळीवरचा हा एक प्रयत्न आहे. आणि त्यामुळे जसं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय तर आता पुढच्या काळामध्ये अजून काही आपल्याला एक रोड मॅप असं जर आपण म्हटलं तर अमित काय सांगणार की या पुढच्या काळात आणखीन काय गोष्टी मनात आहेत आणि त्या प्रत्यक्ष रूप येण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करणार आहात? अगदी बरोबर आहे. त्याच्यात मी जसं तुम्हाला म्हटलं की हा तर आमचा ध्येय आहे की ही जी सुरुवात आम्ही करतोय या माहीडॉल युनिव्हर्सिटीमधनं मराठी पुस्तकांना पोहोचवण्याची, त्याचाच आम्ही त्याच्यात पुढे नेणार आहे की उत्तरातही थायलंडमध्ये तुम्हाला फार आश्चर्य वाटेल, सगळ्यांना फार आश्चर्य वाटेल की सगळ्यात मोठे आपण म्हणतो ना आजकाल हा शब्द झालाय की ब्रँड्स भारतातले कोण आहेत. हा कुठलाही मोठा नटी नाहीयेत, गायिका नाहीयेत, दोनच आहेत, आपले गौतम बुद्ध आणि आपले गणपती. गौतम बुद्धाच्या काही विशिष्ट गोष्टी दिल्लीतनं इथे आणल्या गेल्या मागच्या वर्षी आणि उत्तरातही 8 मिलियन थाय लोक ते बघायला आले. हा सगळ्यात मोठा एक जनसमुदाय आज जे आपल्या इथे आपण बघतो आहे की आज आपल्या इथे जसं लोक अयोध्येला जात आहेत त्याच भक्तिभावानी, तर गणपती हा आता केवळ आपला नाही राहिलाय, त्यांचा ही आता तो देव झाला आहे. त्याला ते पी गणे असं म्हणतात. हो, तर हे मला वाटतं मेधा आणि मेघना जेव्हा सांगत होते ते केवळ आपले नव्हते बोलत, थाय लोक आता गणपतीला पी गणे म्हणून त्याची पूजा करायला लागले. तर मला असं वाटतंय की आपल्याला जर का एक आमच्या मनात असं आहे की तसाच एक भव्य कार्यक्रम गणपती ह्यांना घेऊन आपल्या कलाकारांना इथे आणून एक खूप मोठ्या रीतीने त्याला आपल्या गणपती बाप्पाला एक आपलं माध्यम बनवायचं, या देशाशी अजून एक महाराष्ट्राची नाळ बांधायला. गौतम बुद्धांनी आपली भारताची नाळ त्यांच्यासोबत बांधली आहे, पण आपले बाप्पा शेवटी आपल्या सगळ्यांना तारणार आहेत. आणि मला असं वाटतं की ती एक खूप सुंदर सुरुवात आहे जी आम्ही आता आपल्या एम्बसीशी बोलणं चाललं आहे की एक भव्य मोठा कार्यक्रम करून त्यांना आपले अष्टविनायक दाखवायचे. हो ना, की अष्टविनायक काय आहे ह्या गोष्टी त्यांना सांगायच्या आणि त्या कार्यक्रमात आपल्या कलाकारांना इथे बोलवून त्या गोष्टींनी ती एक नक्कीच आपल्याला सुरुवात करायची आहे.
आणि शेवटचं अगदी एक आनंदाची गोष्ट सांगतो हो. की आपलं पहिलं पूर्ण मराठमोळं रेस्टॉरंट आता थायलंडमध्ये सुरू झालं. पेशवा. केवळ मराठी भोजन. आणि जेव्हा बरोबर. तिथे थाय माणूस जातो आणि खरंय. अगदी पाणी मागत मागत अगदी चवीने तो झुणका भाकर खातो, तो या अमितला खूप खूप आनंद होतो. तर आपले अगदी, सण इथे अगदी. पोचतायत, आपलं जेवण इथे पोचतंय, आपली कला आता इथे पोचेल आणि आपलं साहित्य इथे पोचेल. मला वाटतं बरोबर. या सगळ्यांनीच आपण जी म्हणतो याच सगळ्याला संस्कृती म्हणत असावेत आणि ही संस्कृती अगदी. आपल्याला इथे आणायची. अगदी बरोबर आहे. कला, साहित्य, क्रीडा, खाद्य या सगळ्याला धरून येणारी अशी आपली संस्कृती आणि या सगळ्याशी असणारा आपला मराठी माणूस. त्यामुळे मला असं वाटतं की थायलंडमधल्या सगळ्या मराठी माणसांनी या निमित्ताने एकत्र यावं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांना खरं तर आवाहन करतोय की जे जे थायलंडमध्ये मराठी माणसं आहेत त्या सगळ्यांनी एकत्र या आणि जी आपली परंपरा आहे, जी आपली पताका आहे महाराष्ट्राची, मराठीची, ती थायलंडमध्ये देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर तुम्ही रुजवू शकता. आता काम चालूच आहे. तुम्ही करताय, तिघही जण त्या माध्यमातून करताय. तुमच्या जोडीला अनेक मंडळी आहेत. त्यामुळे या सगळ्यांचं बळ वाढत राहो एवढंच मी या निमित्ताने म्हणेन आणि आपली अभिजात मराठी हा आपला अभिमान कायम राहो असं नक्की सांगेन. याच माध्यमातून रोज संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 4 वाजता अभिजात मराठी, अभिमान मराठी हा कार्यक्रम होतोय. म्हणजे मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कारच्या माध्यमातून आपण या मालिकेमध्ये एकत्र येतोय. प्रत्येक देशात नेमकं काय घडतंय हे आपल्याला कळतंय आणि त्यामुळे प्रत्येक देशाचा एक नवीन विचार हा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मेधा, मेघना तुम्ही दोघी या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमित आपली आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची पताका तुम्ही पुढे घेऊन जाताय ती अशीच नेत राहा आणि तुम्हा दोघींना देखील खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या महाराष्ट्र मंडळात काम करणाऱ्यांना शुभेच्छा आणि असंच आपली मराठी जागती ठेवूया. खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. काप